भारताला स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळालं, पण एक सत्य आहे, स्वातंत्र्याची पहिली लढाई ही 90 वर्ष आधीच सुरू झाली होती, 1857. नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत 1857चा उठाव. हा फक्त उठाव नव्हता, हा पहिला प्रयत्न होता इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याचा. पण ही आग अचानक लागली नव्हती. वर्षानुवर्ष लोक त्रास सहन करत होते, राजे आपली राज्य गमावत होते, शेतकरी उद्ध्वस्त होत होते आणि सैनिक अपमान सहन करत होते. असंतोष उफाळत होता. राजकीय कारण, लॉर्ड डलहौसीचं लॅप्सचं धोरण, राज्य एकामागून एक काबीज होत होती. आर्थिक कारण, भारतीय उद्योग संपले, लोक बेरोजगार झाले. धार्मिक कारण, लोकांना वाटत होतं इंग्रज आपला धर्म बदलणार. पण या सगळ्यांना आग लावणारी एकच ठिणगी होती, काडतूस. नवीन बंदुकीचे काडतूस, ज्याला गायीच्या आणि डुकराच्या चरबीचं आवरण होतं. सैनिकांना ते तोंडाने उघडावे लागत होते. धर्मावर थेट आघात. आणि मग 29 मार्च 1857, बराकपूर. मंगल पांडेने गोळी झाडली आणि त्या एका गोळीने इतिहास बदलला. मंगल पांडेला पकडलं, त्याला फाशी दिली गेली. पण या घटनेने देशभर आग पसरली. 10 मे 1857, मेरठ. सैनिकांनी बंड केलं आणि निघाले थेट दिल्लीकडे. 11 मे दिल्ली काबीज केली आणि बहादूर शाह जफर यांना बादशाह म्हणून घोषित केलं. आता हा फक्त उठाव राहिला नव्हता, तर ते युद्ध बनलं होतं. झाशीची राणी लक्ष्मीबाई हातात तलवार घेऊन रणांगणात उतरली. कानपूरला नानासाहेब पेशवे, लखनौला बेगम हजरत महल, बिहारला कुंवर सिंह. सगळीकडे एकच आवाज होता, इंग्रजांना भारतातून हाकलून द्या. पण एक मोठी समस्या होती, एकता नव्हती. ब्रिटिशांकडे आधुनिक शस्त्रे होती, संघटित सैन्य होते, पण भारतीय विखुरलेले होते. हळूहळू उठाव दाबला गेला. सप्टेंबर 1857, दिल्ली परत इंग्रजांच्या ताब्यात गेली. बहादूर शाह जफर यांना कैद झाली. त्यांना रंगूनला पाठवण्यात आलं आणि इथेच हा उठाव संपला. पण ते अपयश नव्हतं. त्याने एक गोष्ट बदलली, भारतीय आता घाबरत नव्हते. 1857च्या उठावानं इंग्रजांना दाखवून दिलं, ही फक्त जमीन नाही, ही लोकांची लढाई आहे. आणि हीच ठिणगी पुढे ज्वाला बनली 1947 पर्यंत. तर आता सांगा, 1857चा उठाव हे बंड होतं की स्वातंत्र्याची सुरुवात? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.